नमस्कार महाराष्ट्र. अण्णाबाबा किचनमध्ये आपलं सर्व स्वागत आहे. मित्रांनो, मला काही कमेंट बी होत्या आणि काही मला 1-2 फोन बी आले होते की बाबा उन्हाळ्याचं काही वाळून बनवा. तुम्ही स्वयंपाक तर छान करताच उन्हाळ्यात काही वाळून. तर मी नवीन पद्धतीचं शोधलं आणि मी 15 दिवसापूर्वी घरात करून बघितलं. एकदम सुंदर आलं. त्या वाळवणला म्हणतात पोहे बटाट्याच्या चकल्या. इतकी सुंदर होतात ना, कुरकुरीत. ते लहान मुलं, म्हातारे माणसं म्हणजे आरामशी खाऊ शकतात. तर आपण साहित्य घेतलं यासाठी 1 किलो पोहे घेतले आपण. जे आपण जे नवीन पोहे खातो ना, कांदा पोहे, ते पोहे चालतील. पोहे आपण भिजवून घेणार आहे मस्तपैकी. त्याच्यात आपण 2 किलो घेतले बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे. तुम्हाला उकडून बटाटे घेणार आहे. तर आपण साहित्य घेतलेलं आहे. हा आहे पापड खार. हा आपण 10 ग्रॅम घेतलं आहे. थोडं जास्त आहे पण 10 ग्रॅम आहे. आणि चवीपुरतं आपण मीठ घेणार आहे. नंतर आपण घेतलं आहे 20 ग्रॅम तिखट, 10 ग्रॅम जिरं आणि 10 ग्रॅम ओवा. आपलं एवढं साहित्य वापरायचं आहे. बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे. आता आपण काय करूया, आता पोहे मस्त पोहे भिजून घेतो. पाण्यातून पोहे काढून घेऊ. आणि दुसरे मित्रांनो, एक असं बोलायचं आहे, मी मागे एक वेळा बोललो, कलावंतांची कदर करा. या कलावंतांमुळं महाराष्ट्र घडलेला आहे खरा. आज मी एक बातमी ऐकली, काल परवा पाहू राहिलो. आमच्या तमाशा सम्राज्ञी कैलासवासी विट्याबाई भाऊमांग या तमाशा कलावंतांवर भ्याड हल्ला आला. आणि या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो. कलावंतांची कदर करावं. कलावंत जगले तर महाराष्ट्र जगल. कारण ह्या महाराष्ट्र भूमीत जे कलावंत सहकार्य स्वातंत्र्यपूर्वी काळापूर्वी छत्रपती महाराजांच्या काळापासून जनजागृती झाली या कलावंतांमुळे झाली. आजकाल जो कलावंत आहे, तमासगीर जे म्हणतो आपण, तमासगीर म्हणजे आजचे ओरिजिनल कलाकार, स्टेजवरची नाही किंवा पडद्यामागची नाही. त्या कलाकारांचा मित्रांनो सन्मान करा. कुठे बी गालबोट्यांना लावू नका. आणि असं भ्याड हल्ले करू नका. आणि ह्या भ्याड हल्ल्याचा मी जाहीर निषेध करतो. रामकृष्ण हरी. आता आपल्या तयारीला पुढे आपण चालूया. आता आपण प्रथम पोहे भिजून घेऊ. बघा, आता आपण पाणी टाकून पोहे धुवून घेऊ मस्तपैकी. 2 पाण्यात धुवून घेऊ. कारण पोहे धुतल्यानंतर जी घाण असते पोह्याची निघून जाते. हे असं घाण पाणी वरती येतं. आता पाणी काढूया आपण. परत पाणी टाकू. आपल्याकडे पाण्यात धुवून घेऊ. आणि एक 15-20 मिनटं मग आपण पोहे भिजून ठेवूया. दुसरं पाणी आपण घेतलेलं आहे. आता परत हे पाणी काढून घेऊ. अशा प्रकारे आपण 2 पाणी पोहे धुवून घेतलेले. आता याला आपण 15-20 मिनटं भिजू देऊ. आणि भिजल्यानंतर याला बारीक हातमासा चुरा करू. आता आपण टाकले होते बटाटे उकडत. आपले बटाटे आले उकडून. आता आपण बटाटे उकडून आणलेले मस्तपैकी असे नरम बटाटे उकडलेले. थोडी नरम होऊन द्यायचे. कारण याचे आपण चकल्या करणार आहे. कारण ज्या आपण चकली सोऱ्या असतो तो आपण दाबणार, पितळी सोऱ्या, तर दाबता आला पाहिजे. बरोबर चकली तयार झाली पाहिजे. पण चकली खायला इतकी सुंदर लागेल ना. वा. समजा आपण कुठे गावाला गेलो, लेट घरी आलो, चला बघा काय करायचं, कुठे बाहेरून आणण्यापेक्षा ना कढई ठेवली, तेल टाकलं, आत्पा पावशेर, चकल्या काढल्या, तळल्या, खाल्ल्या. रामकृष्ण हरी. आता पुढे तयारी आपण करूया. पहिले बटाटे सोडून घेऊ. जय हरी दादा. जय हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण जय. आपले अशा प्रकारे आपले पोहे तुम्हाला बोल 15-20 मिनटं भिजू घातले आपण. असे नरम भिजलेले. याला आपण चुरा करून घेऊ. चुरा याला असे बारीक चुरा असे एकदम असं जसं आपण कणिकचा गोळा करतो तसं आपलं करायचं आहे. नंतर आहे ना आपण घेतले उकडून बटाटे. आपण आता घेतले उकडून बटाटे. याला सुद्धा आपल्या बारीक किसून घ्यायचे. तर मला मदत करण्यासाठी माझी लहान बहीण अक्काताई आलेली. तर ती आता बटाटे किसून देईन आपल्याला. तर आपण हे जे पोहे घेतलेले याला मस्तपैकी बारीक चुरा करून घेऊ आपण. अक्काताई एवढे बटाटे किसून दे. आता पोहे चुरा करून घेऊ. असं वाटलं मला पाणी लागणार आहे तर आपण थोडं थंड पाणी द्यायचं. गरम पाणी वापरायचं नाही, कोमट वापरायचं नाही. कारण जर गरम पाणी वापरलं ना आपण तर आपली चकली जी ही लाल पडेल आणि तळताना खूप लाल होऊन जाते. माझी लहान बहीण अक्काताई इथली मला मदत करते बारीक किसणारी. तेव्हा ती बटाटे किसू राहिली. अशा प्रकारे किसणीने बारीक किसायची आपल्याला, म्हणजे गाठ नको. कारण गाठ असली ना मग सोऱ्याने मग ते तार पडणार नाही. आता आपण घेऊया थोडं पाणी मारू आपण त्याला. थोडी पाण्याची गरज आहे. नरम झालेले थोडं आपल्याला मऊ करणं आहे.
लागत पाणी टाकणं आपल्याला. नंतर मग आपण ते मसाला मिक्स वगैरे करू, तिखट बिकट मग पापड खार, त्याला सोडा खारी म्हणते काही लोक, प्रत्येक भाषा वेगवेगळी महाराष्ट्रात. आता याला आपल्याला कमीत कमी 15-20 मिनिट लागणार आहे बारीक करायला. तत्पर थोडंसं गुणगुण काही देवाचं गान करू, म्हणजे तिला चव बिन जरा चांगले खायला कुरकुरीत लागत. ही छोटीशी गवळण आहे अशी, थोडी आपण चालेल थोडी वेळ घेतलेली आहे. गवळण फार सुंदर आहे. हा ब्रह्म कसे वेडावले बाई ओ, ब्रह्म कसे वेडावले, निर्गुण होते सगुण झाले, निर्गुण होते सगुण झाले, त्रिभुवन उद्धरले बाये, त्रिभुवन उद्धरले बाये, त्रिभुवन उद्धरले. येऊनी वसुदेवे गोकुळानेले, येऊनी वसुदेवे गोकुळानेले, यशोदेने खेळविले गे बाये, यशोदेने खेळविले, ब्रह्म कसे वेडावले गे बाये, ब्रह्म कसे वेडावले. एकाएक पण तेही नेले, एकाएक पण तेही नेले, जनी जनार्दनी केले बाई ओ, जनी जनार्दन केले, ब्रह्म कसे वेडावले बाई गे, ब्रह्म कसे वेडावले. गोपाल कृष्ण भगवान की जय. या अशा प्रकारे आपल्याला आता याला एकदम जसं आपण गव्हाचं कणिक मळतो तसे आपल्याला याला बारीक करून घेणं आहे. थोडं शिपकोदी पाण्याचं आपण, कारण पोहे जेवढं पाणी माराल तेवढं पोहे पाणी ओढतं. दादा घे रे पाणी. आणि या मित्रांनो, मला भेटण्यासाठी द इंडियन कुकिंगचे जे आचार्य कारागीर आहे नंदूभाऊ म्हणून, ते मला भेटायला आले. तर आपल्याला भेटण्यासाठी जे द इंडियन कुकिंग शोचे जे आचार्य म्हणजे कारागीर आहे, त्यांचा फेसबुकला त्यांचे 1 मिलियन सबस्क्राईबर आहे. आणि ती व्यक्ती मला भेटायला आली. मला खूप आनंद झाला मित्रांनो, खरंच आनंद झाला. आणि त्यांनाही भेटून मी आनंद झाला आणि त्यांनाही मला भेटून आनंद झालेला आहे. आणि आयुष्यात म्हणजे दुसरं असं की त्यांच्या घरी एक छोटासा कार्यक्रम 100 लोकांचा, त्यांनी मला ऑर्डर पण दिली 100 लोकांची. जास्त नाही, वरण भात उसळ आणि बुंदी. त्यांनी सांगितलं माऊली तुमच्या जेवण करा, जेवढा आम्हाला बनवून द्या. आनंद वाटला. कारण आज आपल्याकडं इंडियन कुकिंगचे सर्वा करते नंदू शेठ आपल्याला भेटायला आलेले. धन्यवाद. भेटायला आले म्हणजे खास असे आले की ते मला ऑर्डर द्यायला आले. ऑर्डर पण द्यायला आलेलो आहे आणि भेटायला पण आले. योगायोग भेटणं, खुशीत खुशी म्हणजे आनंदात आनंद, आनंदात आनंद, दोन्ही पण कामं होऊन गेलेले आपले. ते मला भेटायला आले. आल्यानंतर आपल्या घरी पाहून आणून सत्कार आपला केला पाहिजे, आपलं कर्तव्य आपलं धर्माचे. म्हणून नंदू शेठचा छोटा सत्कार मी करतो. आणि 2 शब्द नंदू शेठ माझ्या चॅनलबद्दल तुम्हाला सांगतील. नक्कीच नक्कीच. धन्यवाद. खूप खूप आभार आहे तुमचा, तुमच्या आल्याबद्दल, सत्कार केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि सर्वांनी जेणेकरून ज्या व्हेजच्या काही ऑर्डरी असतील किंवा लग्न समारंभ असेल किंवा कार्यक्रम असेल, त्या अण्णाबाबांच्या किचनलाच ऑर्डरी द्या. ते पण तुम्हाला कॅप्शनमध्ये सांगून देतील. एकदम चांगलं जेवण आहे, एकदम चांगली क्वालिटी आहे. नक्कीच तुम्ही त्यांना ऑर्डर करा. आणि मी स्वतः पण ऑर्डर करतोय, ऑर्डर म्हणूनच करायला आलो होतो, पण योगायोग आमची ओळख पण निघाली, भेट पण झाली. धन्यवाद भाऊ. धन्यवाद धन्यवाद. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला असं मळून घ्यायचं आहे. म्हणजे पहिले अख्खे पोहे होते, मळून त्याचं बरं आपण पीठ करून टाकलं. कोणी म्हणजे जसं काही आपलं तांदळाचं पीठ आहे भाऊ करून काढलं, त्या प्रकारे आपलं घेणं आहे. आणि थोड्याला पाणी देऊ आपण, कारण मळलं हा ते परत हे थोड्यानं घट्ट होऊन जाईल. थोड्यानं परत त्यानंतर जेव्हा आपण बराटे मिक्स करू, मसाला टाकू, तेव्हा हे तुम्हाला पण दाखवतो नंतर. मित्रांनो, आपलं झालं मळून.
बटाटे आपण किसून घेतले बघा. आमची अक्काताई आता मस्त याला मस्त जोर लाईन आता मळायला असं एकदम लसं शिकवून टाकीन. अक्काताई हे बटाटे याच्यामध्ये आता आपण बटाटे आणि आपण भिजून घेतलेले पोहे याचे एक जीव करू. पहिले एक जीव झाला का मग आपण ते पापड खार, सोडा, मीठ, तिखट, जिरं आणि ओवा, थोडं पाणी देऊ आपण थोडं आता शिपका. राम 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 जावई राम राम. प्रथम आपण देऊया याला पापड खार म्हणतात, कोणी पापड सोडा म्हणतात, आपण देऊया. त्यानंतर आपण देऊया थोडं मीठ देऊया आपण. आता आपल्याला मीठ कमीत कमी आपल्याला आहे ना 20 ते 25 ग्रॅम मीठ देणं आहे, कारण मीठ याला कमी नको. थोडे मीठ जास्त पडतं हरकत नाही, चव येते, पण कमी नको. नंतर आपण देऊया आता ओवा आणि जिरं. आपण देऊ तिखट आपलं 20 ग्रॅम बरं का. 10 ग्रॅम ओवा आणि 5 ग्रॅम आपण पापड खार घेतलेला आहे, म्हणजे खारा सोडा. पीठ बा असं पीठ मळायला एकदम सुंदर असं. तर आपण पुढं चकली देऊ, सोऱ्याभरून चकली आपण देणारच आता थोड्याने. अशा प्रकारे पीठ मळायचं आणि अशा प्रकारे आपले करायचे. मित्रांनो आपण सोऱ्या भरून घेतलेलं आहे. तर आपण आता काय करू, मस्त गोल छान चकली देऊ. मला जमते का पाहू. जमलीच चांगलीच. जमली हो. हे बघा अशा बघ चकल्या करणे आपल्या सोऱ्यामध्ये घेऊन, पितळी सोऱ्या आहे. आता आमची लहानी बहीण आहे, माझी खूप लाडकीची लहानपणापासून माझी बहीण आहे, ती आता आपल्याला चकल्या ते बनवून अशा प्रकारे आपण सगळी तयार झाली. तर आपण याला उन्हात ठेवू. ऊन भरपूर आहे, कारण 40 डिग्री ऊन आहे आमच्याकडे. आता ही 2 दिवस आपण याला वाळू देऊ. वाळल्यानंतर हिला मस्तपैकी आपण तेलात तळू, कुरकुरीत तळू. मी खाईन, तुम्हाला दाखवून जसं मी बनवलं तुम्ही घरी बनवा. कुरकुरीत तळून सुंदर असं आपल्या घरात बनवली वस्तू आपण खायची. त्याने आपलं आरोग्य सुंदर राहतं. बाहेरून आणण्यापेक्षा घरी बनवा. भले तुम्ही समजा तुम्हाला 1 किलो 2 किलो जमत नाही ना, अर्धा किलोच बनवा, पण घरी बनवा. माझ्या मित्रांनो आणि माझी ज्या महाराष्ट्रात मला बघणाऱ्या माझ्या माता भगिनी यांना जय हरी करतो, रामकृष्ण हरी करतो. खास तुमच्यासाठी व्हिडिओ बनवला मी हा, कारण पोहे आणि बटाटे मिक्स करून आपण जो हुकम केला अशा प्रकारे तुम्ही घरी करा. मला सांगा बाबा सुंदर झाला, छान झाला, कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही घरी करा. मित्रांनो, ताई आणि माझ्या भगिनींनो, आपण काल केलं जे वाळवण केली होती बा, पोहे आणि बटाट्याचे चकल्या बनवल्या आपण. आज काल जिजू वाळल्या, आज जिजू वाळल्या, इतक्या सुंदर वाळल्या ना, एकदम कडक. आता आपण तेल ठेवलेलं गरम करत, यात आपण तळूया. थोडं तेल आपलं गरम घ्यायचं, याला कोमट तेल तळल्यात नाही, तेल थोडं गरम घ्यायचं, ते गरम तेल त्याला तळायचं. अशा प्रकारे आपलं वाळून झालेलं आहे. आता मस्त तळू, मस्त हिरवी मिरची कुरकुरीत आपण खाऊ. आता आपलं तेल तपले मस्त आहे, तर आपण घाणा देऊ. हे बघा कसे फुलतं बघा, हे बघा, वा रे वा. हिला मात्र मला बी खाईन, पण ताव या चकलीला आपल्याला ताव कडक घ्यायचा आहे. हां, अशा प्रकारे आपण तळलेली आहे.
एकदम सुंदर. जर आपण कुठं पिकनिक वगैरे कुठं तीर्थक्षेत्राला गेलो किंवा पंढरपूरच्या वारीला गेलो समजा, तर आपल्याला पोहे चकली आपल्या संग न्यायची. फक्त ही आपल्या उपसाला चालणार नाही, काही पोहे असल्यामुळे चालणार नाही. कुठं आपण बाहेरगावी गेलो पिकनिकला, कुठे यात्रेला, कुठे बसमध्ये ट्रॅव्हल करताना सगळं घेऊन घरून तळून घ्यायचे आणि गाडीत बसून मस्त हिरवी मिरची घ्यायची, कुरून किंवा चटणी घ्यायची, टमाटो कॅचअप वगैरे मस्त सुंदर अशी खायची. आता आपली झाली तयार. हे बघा मित्रांनो, हे बघा आपली चकलीची सुंदर अशी कुरकुरीत चकली आपली झालेली, एकदम नरम. तर आपल्याकडे आज 76 वर्षाचे बाबा आलेले. धोंडू बळवंत चव्हाण, धोंडू बळवंत शेठ चव्हाण मुल्लेरकरे, मुल्लेरचा राहणार मुल्लेर राहणारे. बाबांचं वय 76 आहे. 76 आहे. तरी बाबा म्हणलं बाबा तुम्हाला दात जरी कमी असली चावून हिला खा, टेस्ट सांगा, तुम्ही चावायचे का, नरम का, कडक आहे का, नरम आहे का, खस्ती आहे या हिशोबानं आपण हिरवी मिरची पण ठेवलेली आहे. आज बाबा खाणार, बाबाला देऊ. बाबा एकदम नरम, एकदम नरम, स्वादिष्ट एकदम. आता अण्णाबाबाच्या हाताचं बनवणं म्हणजे जिल्ह्यात एक नंबरचं एकदम. मित्रांनो, बाबांना आपली चकली आवडली बरं का. बाबांना आवडली म्हणजे तुम्हाला आवडलीच पाहिजे का नाही. तर माझ्या माता भगिनीला सांगलं आहे की ताई आई अक्का अण्णाबाबाला लाईक सबस्क्राईब करा. आता 76 वर्ष माणसं आहे हा एकदम नरम आहे. तेव्हा दात कमी, फक्त मागचे दात आहे. तरी चावली म्हणजे कुरकुरीत झाली बाबाचं म्हणणं एकदम असं कुरकुरीत. आहे. तुम्ही करा, प्रेम असू द्या. तुमचं प्रेम फार सुंदर मिळतं मला. अशा प्रकारे चकली झाली. आता मी बनवली, आता आम्ही मस्त खाणार. मिरची बी, थोडं टोमॅटो काची बांधू. बरोबर माझे भाचे नारायण शेठ, मी, तिची बायको, आमच्या घरची लक्ष्मी, आम्ही सगळी बघा मस्त आनंद घेऊ. सुरेश घे बाळा, इकडून ये बरं का. सुरेश काम करतो माझ्याकडं. ये रे सुरेश, याला घरी जर एक चकली सांग कशी आली. एक नंबर आहे मॅडम, तरी कुरकुरू एकदम फर्स्ट क्लास. ओके बरं, थँक्यू. अजून घे. रामकृष्ण हरी.